So dear students, today we will take the very important effect of this topic, that is Meissner effect. Now this Meissner effect gives the effect of superconductor in presence of magnetic field. So this is called a Meissner effect. Meissner effect says that when any superconductor is kept in a magnetic field, then what happens? Then these magnetic field do not penetrate that substance, or these magnetic field lines they pushed out from the substance. म्हणजे एखादा सुपरकंडक्टर जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्या थ्रू मॅग्नेटिक फील्ड लाईन जातच नाहीत. त्या जरी कंडक्टर असेल तसं बाजूने जातात. असं आहे कम्प्लिटली. लक्षात घ्या की साधा समजा एखादा ओहोळ आहे पाण्याचा आणि त्याच्यामध्ये मोठा दगड ठेवला, त्या दगडावरून जात नाही, त्या दगडाच्या साईडनं ते पाणी जातं. तसंच आहे की सो धिस सबस्टन्स दॅट इज व्हेन यू टेक द superconductor, of course it must be superconductor, its temperature less than critical temperature Tc, then only it is called superconductor. Now when such a superconductor is kept in a magnetic field, these magnetic field lines are expelled out. त्यातून magnetic field lines जातच नाहीत. म्हणजे सुपरकंडक्टिंग स्टेटला तो जो सुपरकंडक्टर्स आर परफेक्ट डायमॅग्नेटिक ॲट सुपरकंडक्टिंग स्टेट. लक्षात ठेवायचं, ते परफेक्ट डायमॅग्नेटिक असतात. ते फेरोमॅग्नेटिक नसतात, पॅरामॅग्नेटिक पण असतात. म्हणजे ॲट सुपरकंडक्टिंग स्टेट दिस आर परफेक्टली. सपोज लुक ॲट दिस फिगर. दिस इज द स्पेसिमेन विच इज ॲट नॉर्मल स्टेट. नॉर्मल स्टेटला आहे. म्हणजे आता हे कसं आहे, हे नॉर्मल स्टेटला आहे. माझी रूम म्हणा, हे म्हणा, हा क्लासरूम, आपण नॉर्मल स्टेटला बिहेव करतो ना. हे नॉर्मल टेम्परेचर आहे. नॉर्मल टेम्परेचर जी मेटल असेल दिस इज नॉर्मल स्टेट. आता समजा आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली त्यात, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्या स्पेसिमेन थ्रू जातात. लक्षात घ्या, इट गोज थ्रू, पासेस थ्रू दिस स्पेसिमेन, इज एनी स्पेसिमेन ऑफ द कंडक्टर. नाउ यू कूल इट. किती कूल करायचं? टी लेस दॅन Tc. क्रिटिकल टेम्परेचर कमी केलं की दिस स्पेसिमेन गेट्स कन्वर्टेड इन टू द सुपरकंडक्टर. आता मात्र तुम्हाला कसं दिसेल की ऑल दिस फील्ड लाईन्स ज्या आता आत जात होत्या त्या सगळ्या कशा जायला लागल्यात, असं बाजून जायला लागलेत. सो दिस इज नोन ॲज Meissner इफेक्ट. सोपा एक्सप्लेन. व्हेन एनी सबस्टन्स, एनी सुपरकंडक्टर, स्पेसिमेन सुपरकंडक्टर is kept in a magnetic field, then the magnetic field lines are pushed out or expelled out from that substance. This is known as Meissner effect. मग हे झालं सुपरकंडक्टरचं नॉर्मल स्टेट प्लस मॅग्नेटिक फील्ड, हे कम्प्लिटली. आता समजा पहिल्यांदा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड नाही अप्लाय केली. समजा एक छोटासा की बाबा एक नॉर्मल स्टेट कंडक्टर घ्या. आपण असं करूया की आता ही नॉर्मल स्टेट कंडक्टर, हा नॉर्मल स्टेट फक्त कंडक्टर, हे नॉर्मल स्टेट स्पेसिमेन आहे प्रस्मॉन हे. त्याला काय करा? कूल करा. कूलिंग T लेस दॅन Tc. आता तो काय होईल? इट विल बिकम द सुपरकंडक्टर. आता हा नॉर्मल, ही नॉर्मल झाला, नॉर्मल मेटल, आणि इथं काय झालं? हा सुपरकंडक्टर. असं केलं तरी चालेल. अँड देन यू केप दॅट सुपरकंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. सेम तुम्हाला रिझल्ट आठवण. पहिल्यांदा नॉर्मल स्थितीतला कंडक्टर घ्यायचा, त्याला सुपरकंडक्टर करायचं कसं? कूलिंग. त्याचं टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर कमी करायचं, आणि नंतर when it becomes superconductor you apply the magnetic field, then you will observe that all the magnetic field lines are going away from that conductor. So this is nothing but the Meissner effect. Now just I told you that the Meissner effect in superconducting state, the given superconductor is perfect diamagnetic. आपण डायमॅग्नेटिझम बघितलेलं आहे, तर तो डायमॅग्नेटिक असतो.
त्याला कुठलंही अट्रॅक्ट होत नाही. मग आपण ते प्रूव्ह करूया. ते मॅथमॅटिकल छोटंसं एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघूया. समजा एखादा स्पेसिमेन आहे, सुपर कंडक्टर आहे. समजा आता तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, magnetic field of strength H. So when you apply the magnetic field on this specimen of the superconductor, then what happen? Suppose H be the strength of the magnetic field, then its magnetization takes place M. म्हणजे काय होतं, हे मॅग्नेटमध्ये रूपांतर व्हायला चालू होतं इट्स superconductor. So we can say that a superconductor is in M. So M be the magnetization. Then the relation is, we have B equal to mu 0 into H plus M. हे आपण गेल्या टॉपिकमध्ये बघितलं मॅग्नेटायझेशनच्या, वेअर H इज अप्लाइड मॅग्नेटिक्स आणि M म्हणजे मॅग्नेटायझेशन ऑफ द स्पेसिफिक, आणि B म्हणजे मॅग्नेटिक स्ट्रेंथ किंवा फ्लक्स डेन्सिटी म्हणूया. पण कसं होतं मी सांगितलं आत्ताच, मायस्टर्स इफेक्टमुळं मॅग्नेटिक फील्ड त्यात एंटरच होत नाही. म्हणजेच फ्लक्स डेन्सिटी काय येणार आहे, बी इक्वल टू 0 असणार आहे. कारण त्यातून एंटर स्पेसमध्ये येणारच नाही किती पण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करा. सो फ्लक्स डेन्सिटी म्हणजे अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासेस थ्रू दिस स्पेसिमेन. सो इन दिस केस बी इज इक्वल टू 0. मॅग्नेटिक इंडक्शन इज बी इज इक्वल टू 0. हे मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय लक्षात घ्या की ह्याचं मॅग्नेटायझेशन होतं, हे स्वतःची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो स्पेसिमेन, त्याचं प्लस अप्लाइड स्ट्रेंथ एच, हे टोटल मॅग्नेटिक फील्ड त्याला म्हणायचं मॅग्नेटिक इंडक्शन. पण आता मी काय सांगितलं की बी इक्वल टू 0 आहे इथं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी इक्वल टू 0. सो यू कॅन राईट 0 इक्वल टू म्यू 0 एच प्लस एम. आपण असं लिहू शकतो उलट, दॅट इज बी इक्वल टू, बिकॉज according to Meissner effect, since there is no magnetization of the specimen, so we can write like this, B equal to 0. So आता mu 0 म्हणजे constant quantity, it cannot be equal to 0. So mu 0 is not equal to 0 and therefore H plus M equal to 0. म्हणजे bracketed quantity 0. म्हणजे M equal to minus H आणि M upon H equal to minus 1, or we can write this M upon H equal to minus 1. आणि M upon H काय, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय, सो काय इज इक्वल टू minus 1. मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कुणाची असते, सो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज ऑफ अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स, सो काय इज इक्वल टू -1 and therefore we can say that at superconducting state the given substance is perfect डायमॅग्नेटिक. मग तुम्ही साधं दुसरं कुठलंही मेटल घेतलं जे सुपर कंडक्टर कुठलंही घ्या, ते सुपर पहिल्यांदा असेल ते मॅग्नेटिक, पण तर ते जर तुम्ही सुपर कंडक्टिंग स्टेटला आणलं तर ते डायमॅग्नेटिक होतं. म्हणजे बघा, सुपर कंडक्टिंग स्टेट पदार्थाच्या प्रॉपर्टीज बदलतात, त्याची रेजिस्टन्स 0 होतो, त्याच्यातलं मॅग्नेटायझेशन काही राहत नाही. सो दिस इज नथिंग बट द Meissner effect. Now we go for types of superconductor. So I will write here types of superconductors. Now superconductors are classified into two types depending upon their behavior in magnetic field. सुपरकंडक्टरचं बिहेवियर मॅग्नेटिक फील्डमध्ये कसं आहे त्याच्यावरती सुपरकंडक्टर 2 प्रकारामध्ये डिवाइड केले जातात. and these are called one type 1 superconductor. So I will write here type 1 superconductor किंवा ह्याला म्हणायचं सॉफ्ट सुपरकंडक्टर. So they are called as soft superconductor. And second, type 2 superconductor. Type 2 superconductor. ह्याला म्हणायचं हार्ड
सुपर कंडक्टर. हे कशावर क्लासिफाय केलं? त्यांचं मॅग्नेटिक फील्डमध्ये असणारं बिहेवियर त्याच्यावर आपण क्लासिफाईड केले. सो सुपर कंडक्टर्स आर डिवायडेड इंटू टू टाइप्स डिपेंडिंग अपॉन their nature in magnetic field, external magnetic field, and they are classified as namely type 1 superconductor or soft superconductor, and second type 2 superconductor or hard superconductor. Now we'll see type 1 superconductor. So I write here type 1 superconductor. So just now this type 1 superconductor follows Meissner's effect. The superconductors which obeys Meissner effects are called type 1 superconductor. Now suppose if this type of superconductors are kept in magnetic field, and if we plot a graph of the intensity of magnetization against H, applied strength H, then its nature is as shown in this figure. Suppose this is M, magnetization, and this is H. So we can say that the nature is like this, and suddenly at particular magnetic field this magnetization becomes 0. So that is Hc equal to, so we can write like this. So this is, now as you increase the H, magnetization increases. So up to this point, this is called as superconducting state. म्हणजे ठराविक मॅग्नेटिक फील्ड पर्यंत तो पदार्थ जो असतो तो सुपर कंडक्टिंग असतो. पण त्याच्या पलीकडे जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड वाढवली, सो इट रिड्युसेस टू 0 and it goes to normal state. So it becomes normal state. So this is the normal state. So this is nothing but type 1 superconductor. बघा, टाईप 1 superconductor म्हणजे दोनच रिजन आहेत, एक सुपर कंडक्टिंग स्टेट आणि नॉर्मल स्टेट. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड किती वापरताय त्याच्यावरती पदार्थाचं सुपर कंडक्टिव्हिटी आहे की नाही ते लक्षात येते. ठराविक स्टेटपर्यंत काय होतं की त्याची सुपर कंडक्टिव्ह स्टेट आहे ठराविक मॅग्नेटिक फील्डपर्यंत. त्याच्या पुढे जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड वापरली, सो इट गेट्स कन्वर्टेड इन टू द नॉर्मल स्टेट, म्हणजे आताची स्टेट जे आपण ह्या टेम्परेचर म्हणतो ते. सो दिस इज द मॅग्नेटिक, ठराविक मॅग्नेटिक फील्डमध्ये लक्षात ठेवायचं. सो वी कॅन से दॅट. मग ते टेम्परेचर लेस दॅन TC असलं तरी चालेल, पण तुम्ही मॅग्नेटिक फील्ड जर वापरली तर तो पदार्थ काय होतो की तो सुपर कंडक्टर हा नॉर्मल स्टेटमध्ये येतो. तर ही जी मिनिमम मॅग्नेटिक फील्ड ॲट विच substance get converted from superconducting state to normal state is called as critical magnetic field, denoted by Hc. The critical magnetic field पर्यंत तो superconducting state मध्ये असतो तो substance, तो specimen. But if you increase the magnetic field beyond Hc, then it goes to normal state. So this is known as type 1 superconductor or soft superconductor. ह्याला सॉफ्ट का म्हणायचं? कारण की हा पदार्थ अतिशय कमी मॅग्नेटिक फील्डला तो लगेच नॉर्मल स्टेटला जातो. थोडी जर म्हणजे 0.1 टेस्ला जरी मॅग्नेटिक फील्ड तुम्ही असेल, काय काय पदार्थाची क्रिटिकल मॅग्नेटिक फील्ड 0.1 टेस्ला असते, मग कमी असते. त्या एवढ्या मॅग्नेटिक फील्डला तो सबस्टन्स हा नॉर्मल स्टेटमध्ये जातो, फ्रॉम सुपर कंडक्टिंग स्टेट टू नॉर्मल. हेच इट इज कॉल्ड ॲज सॉफ्ट सुपर कंडक्टर्स. मग हे असले सॉफ्ट सुपरकंडक्टर आपल्या तुमचा जो ट्रान्सफॉर्मर असतो का नाही, त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वगैरे ह्या प्रकारचे वापरले जातात, हे लक्षात ठेवा. दिस इज अबाउट. नाउ वी गो फॉर नेक्स्ट टाईप 2 सुपरकंडक्टर. सो आय विल राईट हिअर. आता हा पण ग्राफ तसाच आहे. इथं आपण Hc1 म्हणूया. Hc सफिक्सला काढलं, 1 इथं ठेवलं आणि इथं असं जस्ट आय विल ड्रॉ दिस. इथं Hc2.
first region, now this is second region, and this is third region, a normal region is. Now these are the type 2 superconductors. These, their property, they do not follow Meissner effect. So in this case, suppose such superconductors are kept in magnetic field, they do not abruptly fall to zero. मगाशी कसं टाईप 1 मध्ये डायरेक्टली ते झिरो मॅग्नेटायझेशन राहिला होता, इथं तसं होत नाही. इट स्लोली डिक्रीजेस and then at particular value Hc2 it goes to normal region. So this curve consists of three regions: one region, second region, third region. So this one region is called as superconducting region. ह्याला जी म्हणायचं काय म्हणायचं, superconducting region. Superconducting region. So in this region. Now one thing is that now when you increase the magnetic field beyond Hc1, so what happen? Its magnetization decreases slowly and up to at particular value Hc2 it completely goes to normal region. So this type of superconductor consists of two critical magnetic fields. One Hc1 called as lower critical magnetic field, and second upper critical Hc2 is called as upper critical magnetic field, and the region between Hc1 and Hc2 is called as intermediate state. Intermediate state, intermediate region म्हणा, intermediate state म्हणा. ह्याच्यामध्ये तो पदार्थ थोडासा सुपर कंडक्टर असतो, थोडासा नॉर्मल असतो. And when you increase the magnetic field beyond Hc2 it goes to normal region. So third region. आता याला हार्ड सुपर का म्हणायचं, अशा पदार्थांना नॉर्मल स्टेटला यायला आपल्याला मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड वापरायला लागते, आणि म्हणून त्याला म्हणायचं हार्ड सुपर कंडक्टर. हार्ड सुपर कंडक्टर जास्तीत जास्त मॅग्नेटिक फील्ड वापरायला लागते Hc2. So this is the type 1 and type 2 superconductors. हे मी त्या दिलेलं आहे तुम्हाला. आपला टॉपिक पुढचं एक शेवटचं एक लेक्चर होईल आणि आपला सिलेबस संपेल. ओके, थँक्यू.